करवीर तालुक्यातील केरली हे शीतल यांचं माहेर. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत त्यांचं शिक्षण झालं. त्यानंतर कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयात त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी खराडे महाविद्यालयातून डी.एड केलं. दोनवडे इथल्या बाळूकृष्ण पाटील यांचे सुपुत्र युवराज पाटील यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. 14 सदस्यांच्या या एकत्र कुटुंबानं दिलेल्या प्रोत्साहनातून त्यांनी विवाहानंतर स.ब. खाडे महाविद्यालयातून BAचं शिक्षण घेतलं. पदवीचं शिक्षण पूर्ण करण्याबरोबरच सासरच्या मंडळींनी त्यांना अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुद्धा पाठबळ दिलं. या पाठबळातूनच शीतल यांनी 2018मध्ये त्यांनी D.D. आसगावकर ट्रस्टच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. उदय चोपडे, बाबासो पोवाळकर, सुभाष पोवार, सरदार भित्तम यांचं त्यांना मार्गदर्शन लाभलं. एकत्र कुटुंब असल्यामुळं सकाळी 5 वाजता उठून स्वयंपाक तयार करून अभ्यास करण्याबरोबरच अनेकदा घरची कामं करताना सुद्धा त्यांचा अभ्यास सुरू असायचा. सगळ्या धावपळीतून वेळ काढत स.ब. खाडे महाविद्यालयात त्यांनी बाबासो पोवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक क्षमता चाचणीसाठीचा सराव केला. त्यांनी 2018मध्ये आणि 2020मध्ये 2 परीक्षा दिल्या. अखेर 2020च्या परीक्षेत त्यांनी आर्थिक मागास प्रवर्ग गटातून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. या यशाबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं शीतल आणि त्यांचे पती युवराज यांची मिरवणूक काढण्यात आली. उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचण्यात कुटुंबाची मोठी साथ मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांनी मला मोलाची साथ दिली आणि त्यानंतर माझं शिक्षण सुरू झालं. ते म्हणजे D.एड कंप्लीट केलं मी. त्यानंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि 2017ला माझा MPSCचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर आजपर्यंत मी 4 मेन्स 1 इंटरव्ह्यू दिलेला आहे. आणि या यशाचं गमक म्हटलं तर माझे सगळे माझे जॉईंट फॅमिली आहे. या जॉईंट फॅमिलीतून प्रत्येकानं मला साथ दिली आणि सगळं घरचं काम करत किंवा मी स्वतः स्वीकारलेली टीचिंगची जबाबदारी या सर्वातून हे यश मला मिळाले. आणि आजूबाजूच्या सर्वांनी किंवा कळत नकळत सर्वांनी दिलेलं साथ, त्यामुळे या सर्वांना मला आज या ठिकाणी धन्यवाद म्हणायचा आहे. यावेळी भगवान पाटील, शहाजी पोवाळकर, रामचंद्र पवार, कुंडलिक पाटील, श्रीकांत पाटील, साताप्पा जाधव, कृष्णात पोवाळकर, अशोक पोवाळकर, S.M. पाटील, राहू कळके, सरदार पाटील, नामदेव पोवाळकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.